₹1 कोटी हे स्वप्न अनेक जण बघतात. पण एवढं मोठं स्वप्न एका सोप्या, कृती करण्यायोग्य योजनेत कसं काय बरं बसवायचं? आजच्या या विश्लेषणात आपण याच प्रश्नाचं उत्तर शोधणार आहोत. चला तर मग थेट मुद्द्यालाच हात घालूया. बघा, हे एक असं स्वप्न आहे जे खूप कॉमन आहे आणि ह्याच स्वप्नामुळे मनात एक मोठा प्रश्न येतो की बाबा ₹1 कोटी जमा करायचे असतील तर दर महिन्याला नेमकी किती रुपयांची SIP करावी लागेल? चला, ह्याच प्रश्नाचं उत्तर शोधायला लागूया. आपल्या 1 कोटीच्या ध्येयापर्यंत पोहोचण्यासाठीचा पहिला मार्ग म्हणजे नियमित SIP. हा एकदम सरळ, स्थिर आणि सातत्यपूर्ण मार्ग आहे. या मार्गावर फक्त शिस्त आणि नियमितपणा लागतो, बस. तर रेग्युलर SIP म्हणजे नेमकं काय? अगदी सोपं आहे. दर महिन्याला एक ठरलेली, निश्चित रक्कम गुंतवत राहायची. त्यात काहीही बदल करायचा नाही. गुंतवणुकीचा हा एक अतिशय सोपा आणि सरळ मार्ग आहे, जिथे फक्त आणि फक्त सातत्य महत्त्वाचं ठरतं. आता या स्लाइडमध्ये खरी गंमत आहे बरं का. इथे वेळ आणि गुंतवणूक यांच्यातलं नातं अगदी स्पष्ट दिसतंय. जर 40 वर्षांचा मोठा कालावधी असेल तर दर महिन्याला फक्त ₹1000 पुरेसे आहेत. पण तोच कालावधी जर फक्त 10 वर्षांचा असेल तर रक्कम थेट ₹45,000 वाढते. म्हणजे बघा, गुंतवणुकीचा कालावधी रकमेवर किती प्रचंड परिणाम करतो. चला, आता पाहूया आपला दुसरा मार्ग, तो म्हणजे स्टेप अप SIP. हा मार्ग जास्त डायनॅमिक आणि स्मार्ट आहे. ही एक अशी रणनीती आहे जी आपल्या वाढत्या उत्पन्नानुसार स्वतःला ॲडजस्ट करते आणि गुंतवणुकीचा प्रवास खूपच सोपा बनवते. स्टेप अप SIPची कल्पना खरंच खूप प्रभावी आहे. यात होतं काय की आपण सुरुवातीला अगदी कमी रकमेने सुरुवात करतो आणि दरवर्षी आपली गुंतवणूक एका ठराविक टक्केवारीने, समजा 10% वाढवत जातो. यामुळे गुंतवणुकीची सुरुवात करणं खूप सोपं होतं, कारण सुरुवातीला खिशावर जास्त भार येत नाही. या आकड्यांवर एक नजर टाका. लगेच लक्षात येईल की स्टेप अप SIPमध्ये सुरुवातीची रक्कम रेग्युलर SIPच्या तुलनेत कितीतरी कमी आहे. म्हणजे 30 वर्षांच्या कालावधीसाठी फक्त ₹1700 सुरुवात करता येते. यामुळे पहिल्या दिवसापासूनच आपलं ध्येय अगदी आवाक्यात असल्यासारखं वाटायला लागतं. इथे बघा, 30 वर्षांच्या कालावधीसाठी दोन्ही पर्यायांची थेट तुलना केली आहे. रेग्युलर SIPमध्ये ₹3,300 सुरुवात करावी लागते, तर स्टेपअपमध्ये फक्त ₹1,700, म्हणजे जवळपास निम्म्याने कमी. यातून अगदी स्पष्ट होते की स्टेपअप पद्धत गुंतवणुकीचा सुरुवातीचा अडथळा किती सहज दूर करते. चला, आता आपण या संपूर्ण विश्लेषणाच्या सगळ्यात महत्त्वाच्या भागाकडे वळूया. या प्रवासातलं सर्वात शक्तिशाली साधन पैसा नाहीये, तर ती आहे वेळ. हे कसं ते आता पाहूया. विचार करा, जर आपल्याकडे 40 वर्षांचा मोठा कालावधी असेल तर फक्त ₹1000 प्रति महिन्याच्या गुंतवणुकीने 1 कोटीचं ध्येय गाठता येतं. ही रक्कम किती छोटी आणि सहज गुंतवता येण्यासारखी आहे, नाही का? आणि आता याच्या अगदी उलट परिस्थिती बघा. जर सुरुवात करायला उशीर झाला आणि फक्त 10 वर्षांचाच कालावधी शिल्लक असेल तर दर महिन्याला तब्बल ₹45,000 गुंतवावे लागतात. कुठं 1000 आणि कुठं 45,000. या दोन आकड्यांमधली प्रचंड तफावत खरंच थक्क करणारी आहे. हे एक वाक्य म्हणजे या संपूर्ण विश्लेषणाचं सार आहे. हेच तर आहे चक्रवाढ व्याजाचं, म्हणजेच कंपाऊंडिंगचं मॅजिक. गुंतवणुकीला वाढण्यासाठी जेवढा जास्त वेळ मिळतो तेवढं ध्येय गाठणं सोपं होतं आणि कमी पैशातही मोठं स्वप्न साकार करता येतं. तर आपण आकडे पाहिले, संकल्पना समजून घेतल्या, पण आता येतो सर्वात महत्त्वाचा भाग. तो म्हणजे या माहितीला कृतीत आणणं. कारण योग्य वेळी उचललेलं एक छोटंसं पाऊलच माहितीचं संपत्तीमध्ये रूपांतर करू शकतं. या संपूर्ण चर्चेतून मिळालेले हे 2 सर्वात महत्त्वाचे धडे आहेत. पहिला म्हणजे जेवढ्या लवकर सुरुवात करता येईल तेवढा फायदा जास्त, आणि दुसरा म्हणजे स्टेप अप पर्यायाचा वापर करून हा प्रवास अधिक सोपा आणि सुलभ करता येऊ शकतो. तर आता खरा प्रश्न हा आहे की या माहितीचा वापर करून स्वतःच्या आर्थिक स्वप्नांसाठी एक ठोस योजना तयार करायची की नाही? कारण एक गोष्ट लक्षात ठेवलीच पाहिजे, योग्य नियोजन आणि वेळेवर केलेली सुरुवात याने कोणतंही आर्थिक ध्येय गाठणं अगदी शक्य आहे.